नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि हे तुम्ही बघू शकता मागचा हा अथांग महासागर, ते म्हणजे श्रीवर्धन बीच। मी श्रीवर्धन बीचला फॅमिलीसोबत आलेलो आहे आणि बघू शकता किती सुंदर असा म्हणजे सनसेट झाल्यानंतरचा नजारा तुम्ही बघू शकता। इतका सुंदर असा हा सनसेट झाला होता आणि सनसेट झाल्यानंतर म्हटलं आता एक काहीतरी छोटासा ब्लॉग बनवून आपण मित्रांना टाकावं म्हटलं आणि तो ब्लॉग मी आता बनवत आहे। तर तुम्हाला पुढचं तर ही बीचवरची जी चौपाटी असते तसे चौपाटी इथं बनवलेली आहे आणि इथे आता मस्त संध्याकाळी नाईट आउट करण्यासाठी वगैरे पण खूप सुंदर असं कंपाऊंड वगैरे केलेलं आहे बीचला। आणि इथे पूर्ण आता तुम्ही बघू शकता किती मस्त सुंदर अशी पब्लिक इथे बसलेली आहे चौपाटीवर। आणि इथल्या श्रीवर्धन नगर परिषदेने लाईटिंग वगैरे पण केलेली आहे, स्ट्रीट लाईट वगैरे। आणि त्याच्यानंतर म्हणजे रात्रीचा नाईट आउट करण्यासाठी मस्त इथे बीचवरती वगैरे आपण बसू शकतो। फक्त इथे ड्रिंक वगैरे काय अलाउड नाही आहे, असं काही करू नका। तर हे बघा सुंदर अशी ही चौपाटी आहे आणि इथे आता मस्त पर्यटक आलेले आहेत, चौपाटीवर बसलेले आहेत। इथे जवळच होमस्टे वगैरे अवेलेबल असतात, जवळच तुम्ही एक होमस्टे घेऊ शकता। तुम्हाला 1000 रुपयामध्ये तुम्हाला चांगल्या रूम्स मिळतात इथे, AC नॉन AC विथ अटॅच बाथरूम नंबर 1। आणि हा पाठीमागे तुम्ही बघू शकता हा समुद्र आणि किती सुंदर असं ते शांततेचं म्हणजे शांतमध्ये तुम्ही बसू शकता। आणि इकडे तुम्हाला खाऊ गल्ली पण आहे समोरच, इथं मी तुम्हाला जेवायला वगैरे भरपूर काही व्हरायटी आहेत, व्हेज नॉन व्हेज। आणि इथं स्पेशलची जी म्हणजे मच्छी आहे इथं स्पेशल म्हणजे कोकणामध्ये मच्छीच असते, तर मी काय मच्छी वगैरे खात नाही आणि मी मच्छी खाली पण नाही। तर हा बघू शकता तुम्ही आता मी पण रूमवर जाणार आहे, फ्रेश वगैरे होणार आहे आणि मस्त मग 9:30 वाजता इथे येऊन मी 11 पर्यंत बसणार आहे। निवांतमध्ये बसायचं, शांततेचा समुद्र आणि शांतमध्ये मन शांत होऊन जाईल। तर मित्र भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।